सर्जेराव फौजेत दाखल होताच फौजेमध्ये नवा हुरूप आला, उत्साह चढला. आता दौलतरावांना वाटायला लागलं आपण यशवंतराव होळकरांना नरम करू. तर सर्जेराव घाटग्यांनी बाळोजी कुंजीरांची मानगुट धरली आणि त्यांना पूर्ण पुण्यात फरफटत रस्त्यावरती आणलं आणि सांगितलं की आता मी शनिवारवाडात जाळून टाकतो, पुणे लुटतो, संपवतो सगळं. हा तोच वसईचा प्रांत आहे ज्याच्यामध्ये थोरल्या चिमाजी आप्पांनी कष्ट करून, युद्ध करून पोर्तुगीजांना पळवून लावलेलं होतं. तिथंच आता दुसऱ्या बाजीराव म्हणजे चिमाजी आप्पांचे नातू, थोरल्या चिमाजी आप्पांचे नातू दुसरे बाजीराव वसईमध्ये आलेत आणि आता ते त्यांचं स्वातंत्र्य गहाण करून त्यांच्याच एका सरदाराविरुद्ध मदत घेण्यासाठी म्हणून चातकासारखी इंग्रजांची वाट पाहत आहेत. या लढाईमध्ये यशवंतराव होळकरांनी पहिला हल्ला केला नाही. त्यांनी पहिले 25 तोफेचे गोळे हे पलीकडच्या म्हणजे शिंदे आणि पेशव्यांच्या बाजूने येऊ दिले आणि मग हल्ला केला. फौज नसलेल्या, ताकद नसलेल्या, सत्ता नसलेल्या, आसन नसलेल्या एका पेशव्याबरोबर इंग्रजांनी तह केला. अशा प्रकारे मराठ्यांचं स्वातंत्र्य इंग्रजांनी कागदोपत्री लिहून घेतलं. म्हणजे आपल्याला सांगितलं जातं की मुघलांचा पराभव करून इंग्रज भारतात आले, तर तसं नाहीये. मराठ्यांचा पराभव करून इंग्रज भारतात आले. अशा प्रकारे इतिहासात मराठ्यांच्या आत्तापर्यंत शिंदे होळकरांची सगळ्यात भयानक डेडलीएस्ट लढाई ही झाली. जे शिंदे होळकर खांद्याला खांदा लावून अब्दालीच्या विरुद्ध लढायचे, ते शिंदे होळकर आता एकमेकांच्या विरुद्ध तलवारी उपसून उज्जैन आणि इंदोर दोन्ही एकमेकांच्या राजधान्यांचा नाश करत होते. मराठ्यांचं राज्य संपत आलं होतं. नमस्कार मंडळी, मी चिन्मय वाडेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा सिव्हिल वॉर या आपल्या सिरीजचा हा शेवटचा एपिसोड 7 आणि या एपिसोडच्या शेवटी ही सिरीज पूर्ण होईल. आणि तुम्ही जर ही सिरीज पहिल्यापासून पाहिली असेल तर पहिला एपिसोड जो होता त्यावेळेला मराठ्यांचं राज्य वेगळं होतं आणि आत्ताचा जो एपिसोड आपण करतोय हा जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत पाहाल आणि याचा शेवट जेव्हा होईल तेव्हा मराठ्यांचं साम्राज्य खूप वेगळ्या पद्धतीला असणार आहे. एवढंच नाही तर मराठ्यांचं साम्राज्यच नाही केवळ, तर भारत देशाची राजकीय स्थिती ही सुद्धा या 6 ते 7 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप बदललेली असणार आहे. चला तर मग अजून वेळ न दवडता आपण एपिसोडकडे वळूयात. आजच्या एपिसोडमध्ये प्रामुख्यानं 3 सेगमेंट्स आहेत. पहिलं सेगमेंट म्हणजे शिंदे होळकरांच्या नर्मदेवरील लढाया. नर्मदा नदीवरती त्या घाटाला लागून आणि इंदोर, उज्जैन या सगळ्या टापूमध्ये या लढाया झाल्या होत्या. दुसरं सेगमेंट म्हणजे यशवंतराव होळकरांची पुण्यावरती स्वारी. आणि तिसरं सेगमेंट मराठ्यांचं स्वातंत्र्य गेलं, वसईचा तह. वसईचा तह झाला 31 डिसेंबर 1802ला की आपण हा आजचा एपिसोड कन्क्लूड करणार आहोत, ही सिरीज कन्क्लूड करणार आहोत. याच्या पुढच्या घटना आपण पुन्हा एकदा दुसऱ्या एखाद्या सिरीजमधनं किंवा व्हिडिओमधनं नक्की जाणून घेऊ. सेगमेंट 1, शिंदे होळकरांच्या नर्मदेवरील लढाया. आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं की दौलतराव शिंदे यांनी 47 लाख रुपये पुण्यातनं दुसऱ्या बाजीरावांकडनं घेऊन उत्तर हिंदुस्थानाचा प्रवास सुरू केला होता. दौलतराव शिंदे हे मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारी 1801च्या शेवटी म्हणजे जवळजवळ 27-28 फेब्रुवारीला बुऱ्हाणपूरला पोहोचले. आता बुऱ्हाणपूर हे तुम्ही संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरला लूट केलेली होती किंवा अनेक इतिहासाच्या व्हिडिओजमधनं, इतिहासाच्या पुस्तकांमधनं तुम्ही बुऱ्हाणपूर नेमकं काय कसं हे वाचलं असेल, जाणून घेतलं असेल. तर बुऱ्हाणपूरला दौलतराव शिंदे पोहोचले आणि बुऱ्हाणपूर हे ठाणं उत्तर हिंदुस्थानाची जी वाटणी झालेली होती त्याच्यामध्ये शिंद्यांच्या वाटेला आलेलं होतं. त्यामुळे महाडजी शिंदे असतील, दौलतराव शिंदे असतील, हे कायम जाताना येताना म्हणजे उत्तर हिंदुस्थानातनं दक्षिणेत येताना आणि दक्षिणेतनं उत्तरेत जाताना बुऱ्हाणपूर या ठाण्याचा वापर करतात. आता कधीकधी ह्याला बऱ्हाणपूर म्हणतात, बुऱ्हाणपूर म्हणतात. दोन्ही शब्द एकाच शहराचा अर्थ सांगतात. तर दौलतराव शिंदे जेव्हा बुऱ्हाणपूरला पोहोचले तेव्हा उत्तर हिंदुस्थानाची स्थिती अशी होती की शिंदे राण्या ह्या मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलेल्या होत्या आणि त्यांनी उत्तर हिंदुस्थानामध्ये बंड करायचं ठरवलं होतं आणि त्यांना आग्र्या किल्ल्याचे किल्लेदार लक्ष्मण अनंत लाड उर्फ लखबादादा लाड हे सामील झालेले होते. आता दौलतराव शिंदे बऱ्हाणपूरला आलेत हे कळताच शिंद्यांच्या राण्या ह्या लखबादादा लाड आणि त्यांची फौज घेऊन मेवाडकडे म्हणजे आजच्या उदयपूरकडे एकत्र आल्या होत्या, जमलेल्या होत्या. उदयपूरला ही फौज जमली तेव्हा शिंदे राण्यांनी असं सांगितलेलं होतं की दौलतराव शिंदे हे दत्तक असून त्यांचं दत्तक पेशव्यांकडनं नामंजूर होणार आहे आणि नवीन
दुसरा कुणीतरी दौलतीला वारस आम्ही नेमणार आहोत, असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे उत्तर हिंदुस्थान म्हणजे स्वतः शिंद्यांची जहागीर, सरंजाम, त्याच्यामध्ये शिंदे राण्या ह्या मालकीण म्हणूनच वावरत होत्या. त्यांना बराच पाठिंबा मिळत होता. ह्यावेळेला लखपतचा लाड आणि शिंदे राण्या ह्या उदयपूरच्या इथे एकत्र आल्या. त्यांचा सामना करण्यासाठी त्यावेळेला दिल्लीला शिंद्यांचे एक फ्रेंच सेनापती होते, पेरॉन नावाचे. ते पेरॉन, त्यांच्याबरोबर अंबुजी इंगळे म्हणून मोठे प्रतिष्ठित सरदार होते, ते असे दोघंजण मिळून आता दौलतराव शिंद्यांची बाजू राखत शिंदे राण्यांचा सामना द्यायला तयार झाले. मेवाडला ही फौज एकत्र आली आणि हळूहळू ही फौज ग्वाल्हेरच्या दिशेनं जाऊन पुढं दुआबामध्ये उतरतीये की काय असा सुमार दिसू लागला. अशातच पुढं 3 महिने ही फौज ग्वाल्हेरवरनं थोडीशी दक्षिणेला आली आणि जून 1801ला झाशीजवळ मोठी लढाई झाली आणि या लढाईमध्ये शिंदे राण्यांचा विजय झाला. परंतु अंबुजी इंगळे आणि पेरॉन यांचा पूर्ण पराभव झाला नाही. ते थोडेसे पाठीमागे हटले. पेरॉन आणि अंबुजी इंगळे दोघंही जण दुआबात म्हणजे गंगा आणि यमुना या 2 नद्यांच्या मधल्या टापूमध्ये निघून गेले. त्यांची फौज पुन्हा तिथं एकत्र जमू लागली आणि इकडं शिंदे राण्यांना मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान सोसावं लागलं. त्यांचे बरेचसे लोक, त्यांची सेनापती, त्यांचे शिलेदार मारले गेले. त्यामुळे त्यांना पण असा विजयाचा आनंद साजरा करता आला नाही. तर असो, आता इथपर्यंत आपण जाणून घेतलं शिंद्यांच्या अंतर्गत राजकारणामध्ये काय घडत होतं. आता दौलतराव शिंदे जेव्हा उत्तरेत यायला निघाले तेव्हा त्यांचा पहिला मुख्य शत्रू हा शिंदे राणे आणि त्यांची जी बंडखोर फौज हेच होते शत्रू त्यांचे पहिले तरी. आता मात्र असं झालं की महाराजा यशवंतराव होळकर यांनी मोठी फौज जमवली आणि तेच आता शिंद्यांची जहागीर लुटायला लागले. आणि दौलतराव शिंदे बऱ्हाणपूरला आल्यावरती लगेच यशवंतराव होळकरांची फौज त्यांच्याभोवती गिरट्या घालायला लागली. आता दौलतराव शिंदेंना मोठा पेच पडला की आपण नेमकं शिंदे राण्यांना हरवायचं आणि आपली जहागीर काबीज करायची, परत मिळवायची, का यशवंतराव होळकरांची सामना द्यायचा. पण आता शिंदे राण्या तर लांब होत्या, त्या होत्या झाशी, ग्वाल्हेर त्या बाजूला. मधल्या ज्या टापूमध्ये जी फौज कार्यरत होती ती फौज होती यशवंतराव होळकरांची. म्हटल्यावर आता शिंद्यांना पहिले यशवंतराव होळकरांना हरवणं गरजेचं होतं. आणि इथूनच सुरू झाल्या शिंदे आणि होळकरांच्या नर्मदेवरील प्रचंड लढाया. दोघांनी मिळून, दोन्ही या मराठेशाहीच्या 2 खांबांनी, या 2 स्तंभांनी मिळून आपापसात लढाई केली. आणि ह्याचं निष्पन्न काय झालं तर इंग्रजांना हिंदुस्थान जिंकायला वाट अगदी सुखकर होत गेली. मार्च महिना सुरू झाला तेव्हा दौलतराव शिंदेंनी ठरवलं की आता आपण उज्जैनला जायचं आणि तिथं जाऊन पहिले तिथली व्यवस्था लावून मग मथुरा, ग्वाल्हेर आणि दिल्लीकडं स्वारी करायची. मार्च महिन्यामध्ये यशवंतराव होळकर शिंद्यांच्या उत्तरेला होते. इंदोरच्या दक्षिणेच्या त्या सगळ्या टापूमध्ये ते थांबलेले होते. काशीराव होळकर, ज्यांना वस्त्र दिलेली होती होळकरशाही सरंजामाची पेशव्यांकडनं आणि शिंद्यांनी पण त्याला मान्यता दिलेली होती, साथ दिलेली होती, ते काशीराव ह्यावेळेला बुऱ्हाणपूरला शिंद्यांच्या बरोबर आले, दौलतरावांच्या बरोबर आले. त्याचबरोबरीनं खंडेराव होळकर, मागच्या एपिसोड 3 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मल्हारराव होळकर दुसरे यांचा शिंद्यांबरोबर लढाई करताना मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा खंडेराव होळकर पेशव्यांच्या ताब्यात आलेले होते. खंडेराव होळकर आणि त्यांच्या मातोश्री जयाबाई होळकर हे दोघंजण सुद्धा यावेळेला दौलतराव शिंद्यांच्या बऱ्हाणपूरच्या छावणीमध्ये उपस्थित होते. शिंद्यांनी त्यांना होळकरांच्या दौलतीवरचा एक मोहरा म्हणून त्यांचा वापर करायचा ठरवला होता. तर काशीराव होळकर हे दौलतराव शिंद्यांबरोबर होते आणि त्यांच्यासोबत त्यावेळेला दद्रुनेक नावाचा एक फ्रेंच त्यांचा कंपू होता त्यांच्याबरोबर. होळकरांचा, तुकोजी होळकरांनी खरं तर उभं केलेला हा फ्रेंच कंपू, जसं महाजी शिंद्यांकडे डिबॉईन होता तसेच हे गृहस्थ होळकरांकडे होते. तर ह्याला पहिल्यांदा दौलतराव शिंद्यांनी यशवंतराव होळकरांवरती पाठवलं. आणि आश्चर्य असं की हे फ्रेंच सेनापती यशवंतराव होळकरांना सामील झाले आणि होळकर शाहीचे खरे धनी हे महाराजा यशवंतराव होळकर हे त्यांनी जाहीर केलं आणि ते त्यांच्या बाजूने लढायला लागले. आता दौलतराव शिंद्यांना हा पहिला धक्का होता की आपण पाठवलेली फौज आपलंच ऐकत नाही, आता काय करायचं. एवढ्या दरम्यानच्या या काळामध्ये एप्रिल महिना उजाडला आणि मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं तसं 16 एप्रिल 1801ला दुसऱ्या बाजीरावांनी विठोजी होळकरांना हत्तीच्या पायी दिलं आणि त्यामुळे समेट 2 सरदारांमध्ये होईल असं दौलतराव शिंद्यांना वाटत होतं. ती आशा पूर्ण मावळली आणि आता यशवंतराव होळकर मोठ्या वेगानं विजेसारखे शिंद्यांच्या लष्करावर कोसळू लागले. तर ह्या वेळेला दौलतराव शिंद्यांच्या पुढे मुख्य जे आव्हान होतं ते होतं अख्खच्या अख्खं त्यांचं लष्कर, त्यांची फौज नर्मदा पार करून उत्तरेत उज्जैनच्या दिशेनं घेऊन जाण्याचं. त्यासाठी नर्मदेवरती जे घाट आहेत त्या घाटावरती यशवंतराव होळकर आणि त्यांची फौज दबा धरून बसली. काही केलं ते उत्तरेत त्यांना जाऊ द्यायनात.
असाच नर्मदा नदी ओलांडायचा हंडियाचा एक घाट आहे. या हंडियाच्या घाटावरनं दौलतराव शिंद्यांनी फौजेच्या टोळ्या करून ती फौज पुढं पाठवायची प्रक्रिया सुरू केली. त्या टोळ्या कोणत्या होत्या आणि यशवंतराव होळकरांनी त्यांना कसं अडवलं हे आता आपण पाहूयात. पहिली जी टोळी होती त्या टोळीमध्ये 4 पलटणी आणि 4,000 घोडस्वार होते. या टोळीचे मुख्य होते कर्नल जॉन हेसिंग्स. या हेसिंग्सला मराठीमध्ये जोर फिरंगी असं सुद्धा म्हणतात. त्यांच्यासोबत सरदार होते आत्माराम तांबोळी, रामचंद्र भास्कर बक्षी आणि सदाशिव महादेव. ही टोळी सुखरूपरित्या हंडियाचा घाट उतरून नदी पार करून उज्जैनच्या दिशेनं पोहोचली. यशवंतराव होळकर त्यावेळेला उज्जैनच्या दक्षिणेला इंदोरच्या थोडंसं पश्चिम बाजूला ते सैन्य घेऊन उभे होते आणि या जॉन हेसिंग्सनं त्यांना पाठीमागं हटवलं. ते पाठीमागं हटत हटत अगदी उज्जैनपर्यंत ते मागं गेले आणि जॉन हेसिंग्सनं वाटलं आपण तर विजय मिळवला, आपण तर उज्जैनला पोहोचलो. पण ही केवळ एक यशवंतराव होळकरांची हुलकावणी होती, हा विजय नव्हता. दुसरी जी टोळी होती त्या दुसऱ्या टोळीमध्ये होते सरदार फकीरजी गाढवे, सरदार निंबाळकर, 2 पलटणी, 6 कंपू आणि या कंपूचे मुख्य होते मुसा सतरज. हा सुद्धा हंडिया मार्गेच उत्तरेत गेला. त्या पाठोपाठ लगेच तिसरी टोळी दौलतराव शिंद्यांनी पुढं पाठवली. त्याच्यामध्ये तोफखाना होता. त्या तोफखानाचे मुख्य होते राजे मोहम्मद आणि त्यांच्यासोबत मेजर ब्राउनरिंग हे त्यांची 4 पलटण घेऊन चाललेले होते. त्याबरोबर देवाजी गवळी आणि गोपाळराव चिटणीस 10,000 स्वार घेऊन त्यांच्यासोबत चालले होते. आता ह्या 3 टोळ्या करून शिंद्यांची फौज उज्जैनच्या दिशेनं जायला लागली. इतक्यात यशवंतराव होळकरांनी त्यांच्यावरती प्रतिहल्ले चढवले. पहिली जी टोळी गेली त्याच्यामध्ये जॉन हेसिंग्स उर्फ जोर फिरंगी होते. ते उज्जैनला गेली. यशवंतराव होळकरांनी त्यांना उज्जैनपर्यंत पाठीमागं हटवलं असं आपण आत्ता पाहिलं. तर यशवंतरावांनी काय केलं, ते मागं गेले. गनिमी काव्याची पद्धत त्यांनी स्वीकारलेली होती. उज्जैनवरनं ते फिरून पुन्हा दक्षिणेत येऊन हंडियाच्या घाटावरती आले. दुसरी टोळी जी नर्मदा पार होत होती ती म्हणजे मुसा सतरंजी यांची टोळी. ह्याच्यावरती हंडियाचा घाट नर्मदा उतरत असताना यशवंतराव होळकरांनी विजेसारखे ते कोसळून पडले, हल्ला केला आणि याच्यामध्ये स्वतः मुसा सतरंजी यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू होताच लगेच या टोळीचे स्वार जिकडं तिकडं उधळले आणि अशा प्रकारे खूप निवडक लोक उज्जैनला पुढं पोचले. यशवंतराव होळकरांनी शिंद्यांवरती नर्मदेवर केलेला हा पहिला मोठा हल्ला. दुसरी जी लढाई झाली ती उज्जैनला झाली. उज्जैनला जोर फिरंगी म्हणजे जॉन हेसिंग्स पोहोचलेले होते. यशवंतराव होळकर उज्जैनला त्यांच्यावरती चालून गेले. जोर फिरंगी यांचा मोठा पराभव झाला. ते स्वतः पळून उज्जैनच्या जवळ भैरवगड किल्ला आहे त्या किल्ल्याच्या आश्रयानं राहिले. जर हा किल्ला तिथं नसता किंवा त्यांना हा आश्रय मिळाला नसता तर जोर फिरंगी हे धारातीर्थी पडले म्हणून त्यांची एखादी कबर आपल्याला उज्जैनच्या जवळ कुठेतरी दिसली असती. असो, उज्जैनला ही फौज उधळलेली समजताच दौलतराव शिंद्यांचा थोडासा धीर खचला. आता पुढं कसं करायचं ह्याच्या वाटाघाटी शिंद्यांच्या छावणीमध्ये सुरू झाल्या. आता हे सगळं झाल्यावरती नागपूरकर दुसरे रघुजी भोसले यांनी त्यांची काही फौज पाठवली आणि दौलतराव शिंद्यांची फौज नर्मदे पार करायला मदत केली. अशा प्रकारे पहिला टप्पा पूर्ण झाला शिंदे होळकरांच्या या लढायांचा आणि याच्यामध्ये पूर्णतः यशवंतराव होळकरांची सरशी झाली, विजय झाला. शिंद्यांनी ताबडतोब पत्र पाठवलं दक्षिणेत आणि सर्जेराव घाटग्यांना बोलावून घेतलं आपल्याजवळ. आता तुम्हाला माहिती आहे की सर्जेराव घाटगे दुसऱ्या बाजीरावांबरोबर पुण्याला थांबले होते आणि त्यांनी मोठी फौज घेऊन ते कोल्हापूरच्या दिशेनं निघालेले होते मागच्या एपिसोडच्या शेवटी. त्यांना जसं कळालं की शिंद्यांच्या फौजेचा पराभव होतोय आणि आता जहागीर हातातनं जातीये तसं ताबडतोब ते पुण्याला आले. ते पुण्याला आल्यावरती तारीख होती 26 जून 1801. या दिवशी पेशव्यांचे कारभारी बाळोजी कुंजीर यांनी सर्जेराव घाटग्यांना मेजवानीसाठी त्यांच्या वाड्यात बोलवलं आणि या वाड्यात बोलवल्यावरती बाळोजी कुंजीर जेवण झालं, चांगल्या खुशालीच्या गप्पा सुरू झाल्या आणि बाळोजी कुंजीर एकांकी उठून निघून गेले. असं ठरलेलं होतं की बाळोजी कुंजीर उठून निघून गेले की सर्जेराव घाटग्यांचे तुकडे तुकडे करायचे. सर्जेराव घाटगे अगदी मुरलेले राजकारणी होते. त्यांनी ही चाल ओळखली आणि थेट कुंजीरांची मानगूट पकडले. सर्जेराव घाटग्यांची उंची ही 5 फुटाच्या वर नव्हती बरं का आणि त्यांचं घारे डोळे होते त्यांचे, ते शरीरानं धिप्पाड होते. ते कायम डोक्यावरती एक मळलेली टोपी घालायचे आणि कायम हातात जपाची माळ ओढत असायचे, असं एका इंग्रजानं केलेलं वर्णन आहे. तर सर्जेराव घाटग्यांनी बाळोजी कुंजीरांची मानगूट धरली आणि त्यांना पूर्ण पुण्यात फरफटत रस्त्यावरती आणलं आणि सांगितलं की आता मी शनिवारवाडात जाळून टाकतो, पुणं लुटतो, संपवतो सगळं. आणि त्यांनी त्यांचा तळ हा खडकीला नेला पुण्यात
आता सर्जेराव घाटगे पुण्यात मोठाच दंगा करणार म्हणून सगळे घाबरले. इतक्यात त्यांना पुन्हा पुन्हा एकदा निकडीचं पत्र आलं की तुम्ही ताबडतोब उत्तरेत निघून या. सर्जेराव घाटगेंनी वेळ न दवडता उत्तर हिंदुस्थानाचा प्रवास सुरू केला. त्यांनी सिद्धोजी नाईक निंबाळकर उर्फ आप्पा देसाई निपाणीकर यांना आणि हिंदूराव घाटग्यांना दुसऱ्या बाजीरावांजवळ ठेवलं. या दोघांना काय दुसऱ्या बाजीरावांनी फार सिरियसली घेतलं नाही. 16 जुलै 1801ला सर्जेराव घाटग्यांनी उत्तर हिंदुस्थानाचा प्रवास सुरू केला आणि ते ऑगस्टच्या अखेर बुऱ्हाणपूरला तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नर्मदा नदीवरती स्वतः दौलतराव शिंद्यांच्या छावणीमध्ये दाखल झाले. सर्जेराव फौजेत दाखल होताच फौजेमध्ये नवा हुरूप आला, उत्साह चढला. आता दौलतरावांना वाटायला लागला आपण यशवंतराव होळकरांना नरम करू. ह्यावेळेला दौलतराव शिंद्यांचा मुक्काम हंडिया घाटावरती होता आणि यशवंतराव होळकर त्यांच्या उत्तरेला फौजेच्या गिरट्या घालत होते. गनिमी कावा, रसद मारणं, फौजेचं सामान पळवणं, अकस्मात छापा घालणं हा सगळा प्रकार यशवंतराव होळकर त्यावेळेला करत होते. इकडं 9 ऑक्टोबर 1801ला सर्जेराव घाटग्यांची आणि यशवंतराव होळकरांची पहिली मोठी लढाई झाली. या लढाईमध्ये दोघांचंही सारखं नुकसान झालं. स्टेलमेट झाला या लढाईमध्ये, कुणालाच विजय मिळाला नाही. यशवंतराव होळकर परत थोडेसे पाठीमागं हटले इंदोर उज्जैनच्या बाजूला आणि सर्जेराव घाटगे हंडियाला शिंद्यांच्या छावणीत परत आले. 14 ऑक्टोबर 1801ला शारदीय नवरात्र सुरू असताना दौलतराव शिंद्यांची आणि यशवंतराव होळकरांची इंदोरला मोठी लढाई झाली. या लढाईमध्ये दौलतराव शिंद्यांनी सर्जेराव घाटग्यांनी यशवंतराव होळकरांचा पराभव केला. इंदोर हे शहर यशवंतराव होळकरांच्या ताब्यातनं दौलतराव शिंद्यांकडे काही काळासाठी का होईना गेलं. इंदोरची राख रांगोळी सर्जेराव घाटग्यांनी केली. होळकरांचा वाडा जाळून त्याची मातीसुद्धा नर्मदेमध्ये टाकण्यात आली. अशा प्रकारे इतिहासात मराठ्यांच्या आत्तापर्यंत शिंदे होळकरांची सगळ्यात भयानक डेडलीएस्ट लढाई ही झाली. जे शिंदे होळकर खांद्याला खांदा लावून अब्दालीच्या विरुद्ध लढायचे, ते शिंदे होळकर आता एकमेकांच्या विरुद्ध तलवारी उपसून उज्जैन आणि इंदोर दोन्ही एकमेकांच्या राजधान्यांचा नाश करत होते. मराठ्यांचं राज्य संपत आलं होतं. ही लढाई झाल्यावरती लगेच 17 ऑक्टोबर 1801ला खासे दौलतराव शिंदे हंडियावरनं रेवा पार म्हणजे नर्मदा नदी पार झाले. 17 तारखेला विजयादशमी होती. सीमोल्लंघन करत दौलतराव शिंद्यांनी नर्मदा ओलांडून उज्जैनला आपला तळ ठोकला. स्वतः सरदार शिंदे हे जवळजवळ 6 वर्षानं पुन्हा आपल्या राजधानीच्या शहरामध्ये आलेले होते. याच लढाईबरोबर शिंदे आणि होळकरांच्या या नर्मदेवरच्या लढाईंचा सिलसिला थांबला. 2 मोठ्या लढाया झाल्या असं आपण म्हणू शकतो. पहिली लढाई झाली ती म्हणजे 11 ऑक्टोबर 1801ला आणि दुसरी लढाई झाली ती म्हणजे इंदोरची लढाई 14 ऑक्टोबर 1801ला. या 2 लढाया झाल्या आणि हा दुसरा टप्पा नर्मदेवरील लढायांचा पूर्ण झाला. शिंदे स्वतः उज्जैनला पोहोचले. सेगमेंट 2 यशवंतराव होळकरांची पुण्यावर स्वारी. नोव्हेंबर 1801ला दौलतराव शिंदे उज्जैनला पोहोचले. उज्जैनमधनं ते काही केल्या बाहेर येईनात. यशवंतराव होळकर आता उज्जैनच्या भोवती गिरट्या घालू लागले. शिंद्यांनी अख्खी फौज त्यांची उज्जैनला बोलवून घेतली. सगळ्या शिंदेशाही फौजेचा तळ हा उज्जैनला ठेवण्यात आला. आता यशवंतराव होळकरांच्या पुढे 2 मार्ग होते. त्यांना काहीही करून शिंद्यांना मैदानात बाहेर ओढून आणायचं होतं. त्यावेळेला दौलतराव शिंद्यांचे 2 बलस्थानं होती. पहिलं बलस्थान म्हणजे स्वतः दिल्लीचे बादशहा शाह आलम दुसरे हे शिंद्यांच्या ताब्यात होते. शिंदे त्यांचे कारभारी होते. आणि दुसरं बलस्थान म्हणजे पेशवे दुसरे बाजीराव. इथं सुद्धा शिंद्यांचंच वर्चस्व होतं. यशवंतराव होळकरांनी पहिल्या माणसाला बादशहांना उपद्रव द्यायचा ठरवला आणि त्यांनी दिल्लीकडे चाल केली. यशवंतराव होळकर अगदी धौलपूर आग्र्यापर्यंत गेले, परंतु काही केल्या सर्जेराव घाटगे म्हणा, दौलतराव शिंदे म्हणा, उज्जैनमधनं पाठलाग करायला बाहेर पडेनात. आता असंही म्हटल्यावरती यशवंतराव होळकरांना वाटलं ही काय चाल कामाला येत नाही. म्हटल्यावर यशवंतराव होळकर पुन्हा मागं फिरले. मार्च महिना उजाडला 1802 सालचा. यशवंतराव होळकर परत उज्जैनच्या जवळ आले आणि त्यांनी आता ठरवलं आपण पुण्यावर स्वारी करायची. ताबडतोब त्यांचे वकील पराशर दादाजी यांचं मूळचं आडनाव गोहलकर आणि यांचं मूळ गाव साकुरे. तर हे पराशर दादाजी त्यावेळेला वयानं 60 ओलांडलेले गृहस्थ होते. यांना दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे वकील म्हणून पाठवण्यात आलं. ते मार्च महिन्यामध्ये चांदवडला आले, खानदेशात आले. त्या पाठोपाठ यशवंतराव होळकरांनी आपल्या भावाचा काशीराव होळकरांचा महेश्वरच्या किल्ल्यामध्ये कडक बंदोबस्त केला.
सगळी तयारी केली आणि खाशे यशवंतराव होळकर दक्षिणेच्या दिशेने जायला निघाले. या दरम्यानच्या काळामध्ये झालं असं होतं की 17 ऑगस्ट 1801ला स्वतः दुसरे बाजीराव कोपरगावला आले होते आणि त्यांनी ठरवलं होतं की आता आपणच जायचं आणि शिंदे होळकरांचा तंटा मिटवायचा. ही आयडिया खूप चांगली होती, पण बाजीरावांच्या अंगात तेवढं धैर्य नव्हतं म्हणा, त्यांना तेवढी हिंमत झाली नाही, ते करू शकले नाहीत. काही असेल ते पुढे गेले नाहीत, ते पुन्हा निघून आले पुण्याला. या दरम्यान त्यांनी कोपरगावला बसून असं केलं की होळकरांचा सगळा सरंजाम त्यांनी जप्त केला. याचा अर्थ काय, आता होळकर मराठेशाहीतले कुणीही नाहीत. जप्त केलेला सरंजाम सोडवण्यासाठी म्हणून आणि पेशव्यांकडे न्याय मागण्यासाठी म्हणून, शिंद्यांचं वर्चस्व खोडून काढण्यासाठी म्हणून यशवंतराव होळकरांना पुण्याला जाणं गरजेचं होतं. चांदवडला जेव्हा पराशर दादाजी येऊन पोहोचले तेव्हा हा चांदवडचा प्रांत पेशव्यांनी जप्त केलेला होता. पराशर दादाजींनी लढाई करून पुन्हा एकदा होळकरांचा अंमल या चांदवडमध्ये बसवला. दुसऱ्या बाजीरावांना हे समजताच त्यांनी धोंडोबाबा गोडबोले या सरदारांना तिथं पाठवलं चांदवडला आणि लढाई द्यायला सांगितलं. या लढाईमध्ये धोंडोबाबा गोडबोलेंचा पराभव झाला. आता पराशर दादाजी त्यांचं पुढं काय झालं, याच्या दरम्यान मार्च 1802ला लखबादादा लाड यांचा मृत्यू झाला. यांचा मृत्यू झाल्याबरोबर शिंदे राण्यांचा पक्ष हलका पडला. शिंदे राण्यांचा पक्ष हलका पडल्यावरती लगेच दौलतराव शिंद्यांनी सर्जेराव घाटग्यांना कारभारावरनं पुन्हा एकदा काढलं आणि शिंदे राण्यांची समेट केला. शिंदे राण्यांचा समेट झाल्याबरोबर ताबडतोब दौलतराव शिंद्यांचा एक शत्रू कमी झाला, एक प्रतिस्पर्धी कमी झाला. आता दौलतराव शिंद्यांचं पूर्ण लक्ष यशवंतराव होळकरांकडे लागून राहिलं. इतक्यात एप्रिल महिना उजाडला 1802 सालचा आणि एप्रिल 1802ला यशवंतराव होळकर तापी नदी ओलांडून दक्षिणेत आले. यशवंतराव होळकरांची स्वारी ही आता दक्षिणेत येणार म्हटल्यावरती इथं पुण्यालाही मोठी गडबड उडाली आणि दुसऱ्या बाजीरावांनी नवीन नवीन फौज उभारण्याची सुरुवात केली. पराशर दादाजी हे स्वतः पुण्याला येऊन पोचले एप्रिल महिन्यामध्ये आणि त्यांनी वकिली सुरू केली. तर या दरम्यान यशवंतराव होळकर हे खंडेराव होळकर, त्यांचे जे पुतणे होते, दुसऱ्या मल्हाररावांचे चिरंजीव, जे आत्ता आशीरगडावरती कैद होते, नजर कैद होते, त्यांना होळकरशाहीची वस्त्र द्यावी आणि यशवंतराव होळकरांना मुतालिक म्हणून त्यांचं नेमावं अशी यशवंतरावांची मागणी होती. म्हणजे काय, तर खंडेराव होळकर होळकरशाहीचे मालक आणि यशवंतराव होळकर त्यांचे कारभारी. जो प्रकार तुकोजी होळकरांचा आणि अहिल्याबाई होळकरांचा होता बऱ्यापैकी तसाच. ही मागणी पेशवे म्हटले, आम्ही कबूल करतो, परंतु तुम्ही दक्षिणेत येऊ नका. यशवंतराव म्हणाले, पहिल्यांदा तुम्ही हे पूर्ण करा, मगच आम्ही उत्तरेत परत जाऊ. दोघांपैकी कुणी सुद्धा पहिल्यांदा कृती करायला तयार होईना आणि अशा प्रकारे यशवंतरावांचा प्रवास दक्षिणेकडे सुरूच राहिला. इकडे यशवंतरावांनी कसा कसा प्रवास केला ते आपण जाणून घेऊयात. यशवंतराव होळकर पहिल्यांदा उज्जैनला होते. उज्जैनवरनं ते भिकणगाव, ठालनेरवरनं खानदेशात उतरले. बेटावर या गावी ते थांबले आणि तिथनं पुढं मे महिन्याच्या सुरुवातीला 1802 सालच्या 40गावला त्यांनी मुक्काम केला. आता यशवंतराव होळकरांच्या बरोबर असलेले त्यांचे विश्वासू सोबती कोण कोण हे आपण जाणून घेऊयात. नागो जिवाजी, गणपत नारायण सौचे. तर गणपत नारायण सौचे हे पूर्वी अहिल्याबाई होळकरांच्या वेळेपासूनचे मोठे कारभारी. तुकोजी होळकरांच्या काळात पण यांचा मोठा मानमरातब होता. पुढचे सहकारी जिवाजी यशवंत, त्याच्या पुढचे सहकारी आबाजी लक्ष्मण लाड म्हणजे लखबादादा लाड यांचे चिरंजीव. त्याच्या पुढचे सहकारी फत्तेसिंह माने, ज्यांना आघाडीचा मान होता आणि यशवंतराव होळकरांचे हे महत्त्वाचे सहकारी होते. त्यानंतर शहामत खान पठाण आणि मीरखान पठाण. अशा प्रकारे यशवंतराव होळकरांची ही सगळी मोठी फौज महाराष्ट्राची वाट चालू लागली. 30 ऑगस्ट 1802ला यशवंतराव होळकर नामपूरला आले. हे नामपूर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. इकडं दुसऱ्या बाजीरावांची सारखी पत्र जायला लागली दौलतराव शिंद्यांना की काही करून आमच्या मदतीला तुम्ही दक्षिणेत या, होळकरांच्या पाठीमागे तुम्ही या. तर दौलतराव नुकतेच 6 वर्षानं उज्जैनला गेलेले होते. लगेच येणं काही शक्य नव्हतं. दौलतरावांनी काय केलं, गोपाळराव चिटणीसांना बऱ्हाणपूरला ठेवलं आणि त्यांच्याबरोबर सदाशिव भास्कर बक्षी यांना फौज देऊन दक्षिणेत पाठवलं. सदाशिव भास्कर बक्षी यांच्याबरोबर 10,000 स्वार आणि 10 पलटणी आणि सुसज्ज असा तोफखाना होता. सदाशिव भास्कर बक्षी बऱ्हाणपूरला आले. गोपाळराव चिटणीसांची भेट घेऊन त्यांनी बऱ्हाणपूरवरनं ते जालनापूर म्हणजे आजच्या जालनाला आले आणि जालनावरनं ते पैठणला आले. 8 सप्टेंबर 1802 या दिवशी ते नगरला पोहोचले. नगरला ऑलरेडी शिंद्यांची फौज होतीच होती. त्या पाठोपाठ ते लगेच पुण्याची वाट चालू लागले. त्याचबरोबरीनं त्यावेळेला यशवंतराव होळकर काय करत होते हे आपण पाहूयात. मगाशी मी सांगितलं तसा आघाडीचा जो मान होता, हा आघाडीचा मान होता फत्तेसिंह माने यांना. हे फत्तेसिंह माने
जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी म्हणून आले. ते बारामतीजवळ आले असताना त्यांना त्र्यंबक महिपत उर्फ नाना पुरंदरे, विंचुरकर, यशवंतराव पानसे अशा आणि पांडोजी कुंजीर, बाळोजी कुंजीर यांचे चिरंजीव अशा फौजेचा तळ दिसला. त्यांनी पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की आमचा पेशव्यांशी काही तंटा नाही, होळकरांचा पेशव्यांशी काही तंटा नाही, आम्हाला जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घ्यायचंय, तुम्ही आम्हाला वाट द्या, आम्हाला आमच्यावर हल्ला करू नका. जरीपटका हा त्यावेळेला स्वतः पुरंदरांच्या सोबत होता. पुरंदरांनी त्यांना उत्तर पाठवलं की पेशव्यांनी तुम्हाला सांगितलंय तुम्ही तापी उतरून दक्षिणेत येऊ नका, तरी पण तुम्ही आलाय म्हटल्यावर तुम्ही बंडखोर आहात, बंडखोरांच्या फौजेवरती हल्ला करायची आम्हाला श्रीमंत पेशव्यांची आज्ञा आहे, पुढे येऊ नकात. असं सगळं झाल्यावरती 8 ऑक्टोबर 1802ला बारामतीजवळ मेडते या गावी लढाई झाली आणि या लढाईमध्ये फत्तेसिंह मानेंचा मोठा विजय झाला. ही लढाई सुरू होताच पराक्रमी बाळोजी कुंजीरांचे पराक्रमी चिरंजीव पांडोजी कुंजीर पळून गेले. पुरंदरांना जखमा लागल्या, पानस्यांना जखमा लागल्या. सासवडला ही सगळी मंडळी पुन्हा एकत्र आली आणि या बातमीनं मात्र पुणं हादरलं. पेशव्यांना आता कळेना आपण काय करावं, समेट करावा का कोकणात निघून जावं. इतक्यात सदाशिव भास्कर बक्षी नगरवरनं आपली फौज घेऊन पुण्याच्या जवळ आल्याची बातमी आली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सदाशिव भास्कर बक्षी यांना शामत खान पठाण हा सारखा त्रास देत होता, त्यांची रसद मारत होता, त्यांना लुटत होता, त्यांच्यावरती छापे घालत होता. तरी सुद्धा सदाशिव भास्कर बक्षी कसे बसे पुण्याच्या जवळ आले आणि 22 ऑक्टोबर 1802ला स्वतः सदाशिव भास्कर बक्षी फौज घेऊन वानवडीला शिंद्यांच्या तळामध्ये उतरले. पुन्हा एकदा वानवडीचा तळ शिंदेशाही फौजानं गजबजून गेला. आता मात्र शनिवारवाड्यात सारख्या बैठका, सारख्या मसलती झडू लागल्या की आता काय करायचं पुढं. सदाशिव भास्कर बक्षी आणि बाळोजी कुंजीर, निंबाजी भास्कर यांचा मोठा असा दुराग्रह म्हणा, मोठा हिम्मत म्हणा, मोठा त्यांचा विश्वास होता की आपण काहीही करून यशवंतराव होळकरांचा पराभव करू. अशाच पद्धतीनं दोन्ही पक्ष तयारीत राहायला लागले. इतक्यात स्वतः खाशे यशवंतराव होळकर जेजुरीला दर्शन घेऊन आले आणि त्यांनी शेवटचा प्रयत्न करण्यासाठी पराशर दादाजी यांना पेशव्यांकडे पाठवलं. यावेळेला होळकरांची फौज किती होती तर होळकरांची फौज होती 14 पलटणी आणि 30,000 घोडस्वार, म्हणजे जवळजवळ शिंद्यांच्या फौजेच्या तुल्यबळ फौज ही यशवंतराव होळकरांची होती. 23 ऑक्टोबर 1802ला यशवंतराव होळकरांनी पराशर दादाजींच्या मार्फत शेवटच्या काही मागण्या पोहोचवल्या पेशव्यांकडे. त्या मागण्या अशा होत्या: शिंदे होळकरांचा दुसऱ्या बाजीरावांनी समेट करून द्यावा, बाळोजी कुंजीर, निंबाजी भास्कर, बाबूराव आंग्रे यांना समेटासाठी यशवंतराव होळकरांकडे पाठवावं आणि जर हा समेट फसला आणि लढाई झाली तर पेशव्यांनी पुण्यातनं पळून जाऊ नये, पुण्यातच थांबावं. चौथा आणि शेवटचा मुद्दा, शिंद्यांचं वर्चस्व पेशव्यांनी कमी करावं, शिंदे होळकरांना सारखा मान द्यावा. आता मात्र या मागण्या पेशव्यांकडे आल्यावरती पेशव्यांनी त्या झुडगारून लावल्या आणि त्यांनी यशवंतराव होळकरांकडे काही माणसं पाठवली. ती कोण होती माणसं? ती ही माणसं नव्हती जी यशवंतरावांनी मागितलेली होती, सांगितलेली होती. त्यांनी पाठवली रघुनाथ भागवत, दुसऱ्या बाजीरावांचे मेव्हणे, आबाजी शंकर, पुण्यातले सावकार बिबाजी नाईक कोलते आणि भोसल्यांचे वकील नारायणराव वैद्य. आता ह्या लोकांना पाठवल्यावरती होळकरांनी त्यांची भेट सुद्धा घेतली नाही, भेट नाकारले आणि उलट पत्र पाठवलं की बाळोजी कुंजीरांना का भीती वाटते मला भेटायला, मी काही त्यांच्या जीवाला अपाय करणार नाही, येऊ देत ना त्यांना भेटायला, पेशव्यांचे कारभारी येते. असं सगळं झालं तरी काही केल्या हा समेटाचा प्रकार जमून आला नाही. 25 ऑक्टोबर 1802 दिवाळीच्या पहिल्या अंघोळीचा दिवस, मराठेशाहीतला अत्यंत दुर्दैवी दिवस. वानवडीला दौलतराव शिंद्यांची फौज सदाशिव भास्कर बक्षी यांच्या हाताखाली आणि पेशव्यांचे सरदार त्र्यंबक महिपत पुरंदरे, त्यांच्याबरोबर यशवंतराव पानसे, विंचुरकर, राजे बहादर, त्याचबरोबर बाळोजी कुंजीर, पांडोजी कुंजीर अशी सगळी मंडळी स्वतः जरीपटका घेऊन उभी राहिली. हडपसरच्या मैदानावरती मोठी लढाई झाली. तर ही जी लढाई होती या लढाईमध्ये मध्यभागी सदाशिव भास्कर बक्षींची फौज होती जी वानवडीला मध्यभागी थांबलेली होती. त्यांच्या डाव्या हाताला होती यशवंतराव पानसे, त्र्यंबक महिपत पुरंदरे यांची फौज आणि त्यांच्या उजव्या हाताला होती स्वतः जरीपटका घेऊन पांडोजी कुंजीर, बाळोजी कुंजीर आणि पेशव्यांची हुजुरात फौज. याच्या अपोजिट सदाशिव भास्कर बक्षींच्या अगदी विरुद्ध मधल्या फळीमध्ये होते स्वतः यशवंतराव होळकर, त्यांच्याबरोबर त्यांच्या एका बाजूला होते शामत खान पठाण आणि दुसऱ्या बाजूला होते फत्तेसिंह माने. आता ही लढाई सुरू झाली आणि या लढाईमध्ये सुरुवातीचा काही काळ सदाशिव भास्कर बक्षींना विजय मिळतो की काय असं वाटायला लागलं, परंतु
स्वतः जातीनं महाराजा यशवंतराव होळकर घोड्यावरनं खाली उतरले आणि त्यांच्या तलवारीचा पराक्रम गाजवत त्यांनी शिंद्यांची फौज कापून काढली. या लढाईमध्ये यशवंतराव होळकरांनी पहिला हल्ला केला नाही. त्यांनी पहिले 25 तोफेचे गोळे हे पलीकडच्या म्हणजे शिंदे आणि पेशव्यांच्या बाजूने येऊ दिले आणि मग हल्ला केला. पहिले 25 गोळे आल्यावरती ही लढाई सुरू झाली आणि रात्रीपर्यंत ही फौज उधळून गेली होती. इकडे स्वतः दुसरे बाजीराव पेशवे त्यांच्याबरोबर चिमाजी आप्पा त्यांचे बंधू लढाईचा तमाशा बघण्यासाठी म्हणून शनिवार वाड्यातनं बाहेर पडले होते. भवानी पेठेच्या कोतवाल चावडीपर्यंत ते पोहोचतात तोच बातमी आली, लढाई बिघडली, आपण पळून जावं. दुसरे बाजीराव ताबडतोब भवानी पेठेतनं पर्वतीवर आले. पर्वतीच्या मैदानातनं वर चढून गेले नाहीत, खालीच थांबले पायथ्याशी पर्वतीच्या. तिथून ते थेट वडगावला गेले, म्हणजे आजचा आंबेगाव वडगाव नवले ब्रिज वगैरे चर्चेत असतो ते वडगाव. त्या वडगावला दुसऱ्या बाजीरावांनी थोडा दिवस ते थांबले, मुक्काम तिथंच केला वडगावला त्या दिवशी. तिथून दुसऱ्या दिवशी ते डोणजेला निघून गेले, सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी. डोणजेला मात्र सगळी बाकीची फौज जमा झाली. पुरंदरे आले, पांडोजी कुंजीर आले, बाळोजी कुंजीर आले, पेशव्यांच्या पत्नी आल्या, अशी सगळी फौज डोणजेला जमा झाली. वडगावला ज्या दिवशी बाजीरावांनी मुक्काम केला होता त्या दिवशी त्यांना रात्री खायला काही नव्हतं आणि हे हिवाळ्याचे दिवस होते. हुरड्यावरती त्यांनी त्यांचं त्यावेळेचा उदरनिर्वाह त्यांनी केला. सेगमेंट 3, मराठ्यांचे स्वातंत्र्य गेले, वसईचा तह. डोणजेला सगळी फौज एकत्र आल्यावरती लगेच ताबडतोब दुसरे बाजीराव सिंहगड किल्ल्यावरती गेले. सिंहगड किल्ल्यावरती त्यांनी त्यांचा खजिना ठेवला, काही दिवस मुक्काम केला आणि होळकरांकडं त्यावेळेला त्यांनी वकील पाठवले. ते वकील कोण? ते वकील 2, वैजनाथ मामा भागवत आणि चिंतोपंत देशमुख, या दोघांना पुण्याला पाठवलं. आणि त्याच वेळेला एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो आपला राहिला, तो असा की यशवंतराव होळकरांचा जो उदय झालेला होता, त्यांना जे पैसे पुरवले होते ते नाना फडणीसांनी दिलेले होते आणि त्यांचा आणि अमृतराव पेशव्यांचा एक करार ठरलेला होता. यशवंतराव होळकरांना अमृतराव पेशव्यांनी 1 कोटी रुपये द्यावे आणि होळकरांनी पुण्यातनं शिंद्यांचं वर्चस्व काढून लावावं, असा हा करार ठरलेला होता. त्याप्रमाणे दुसऱ्या बाजीरावांनी सदाशिवपंत ओगळे यांना जुन्नरला पाठवलं अमृतराव पेशव्यांकडे आणि स्वतः ते सिंहगड किल्ल्यावरती निघून गेले. अमृतरावांचं म्हणणं काय की तुम्ही पुण्याला परत या, आपण बघू काय करता येतं. यशवंतराव होळकरांचं म्हणणं काय, तुम्ही पुण्याला या, आपण बघू काय करता येते. दुसरे बाजीराव मात्र अमृतरावांना म्हणाले, तुम्ही स्वतः इकडं निघून या सिंहगडावर माझ्याकडे, आपण पुढं सगळं पाहू. अशा प्रकारे वाटाघाटी काही जमल्या नाहीत आणि दुसऱ्या बाजीरावांचा पळ हा सुरूच राहिला. तर इकडं थोडा दिवस मुक्काम करून 28 ऑक्टोबर 1802ला मढेघाट चढून दुसरे बाजीराव रायगडावर गेले. रायगडावरती त्यांनी थोडा दिवस मुक्काम केला आणि रायगडावरती त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांच्या पत्नी यशोदाबाई यांना कडक बंदोबस्तामध्ये ठेवलं. त्याचबरोबर बाकी त्यांचे त्यावेळेला रायगडावरती कैदेत होते ते म्हणजे माधवराव रास्ते. हे माधवराव रास्ते वाईचे सरदार रास्ते, यांना दुसऱ्या बाजीरावानं मोकळं केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कर्नाटकात जावा आणि या होळकरांचा पराभव करण्यासाठी फौज जमवायला सुरुवात करा. अशा प्रकारे रायगडावरती राहिल्यानंतर दुसऱ्या बाजीरावांनी महाडजवळ बिरवाडी म्हणून गाव आहे, या बिरवाडीमध्ये गोविंद भट जोशी या साध्या एका ब्राह्मणाच्या घरी त्यांनी त्यांचा मुक्काम ठेवला. म्हणजे विचार करा, थोरल्या बाजीराव पेशव्यांनी अगदी दिल्ली काबीज केली, स्वतः शिंदे होळकरांना त्यांनी जहागिरी देऊन करून पराक्रमाला वाव दिला. त्यांचे नातू दुसरे बाजीराव शिंदे होळकरांच्या लढाईमुळे घाबरून पळून कोकणातल्या एका छोट्याशा गावामध्ये एका छोट्या घरामध्ये मुक्काम करून राहिलेत. महाडला दुसऱ्या बाजीरावांचा जवळजवळ महिनाभर मुक्काम झाला आणि महिनाभर मुक्काम केल्यावरती जेव्हा त्यांना समजलं शामत खान पठाण हा फौज घेऊन महाडकडे येतोय, तेव्हा मात्र त्यांनी पुढच्या हालचाली करायला सुरुवात केली. इकडे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी महाडला बसून 2 मसलती, 2 कट, 2 योजना रचल्या. कोणत्या 2 योजना? पहिली योजना अशी, इंग्रजांची मदत घेऊन जहाजात बसून भडोचला निघून जावं. भडोच हे बंदर त्यावेळेला शिंद्यांच्या ताब्यात होतं. भडोचवरनं निघून ते दौलतराव शिंद्यांकडे जाणार होते. दुसरा मार्ग असा की दौलतराव शिंद्यांकडे न जाता इंग्रजांचा सबसिडरी अलायन्स तैनाती फौजेचा तह, मैत्रीचा तह स्वीकारावा आणि इंग्रजांची फौज आणून होळकरांना पुण्यातनं काढून लावावं. या 2 पैकी पहिला मार्ग अवलंब त्यांनी केला असता पहिल्या मार्गाचा तर खूप बरं झालं असतं, पण तसं घडलं नाही. त्यांनी नेमका दुसराच मार्ग निवडला. तर इकडं महाडवरनं दुसऱ्या बाजीरावांनी इंग्रजांच्या मुंबईच्या गव्हर्नरला पत्र पाठवलं
की आमची मदत करा, आम्ही एकटे आलेलो आहोत, आमच्या पहिल्यांदा फक्त आम्हाला एक इंग्रजांची फौज द्या मदतीला, त्याचा खर्च आम्ही देऊ आणि परत घेऊन जावा. इंग्रज किती हुशार, इंग्रज म्हटले आम्ही नुसती फौज देणार नाही. मग दुसऱ्या बाजीरावांनी पुन्हा थोडासा प्रयत्न केला की तुमची फौज आम्ही कायमची ठेवून घेऊ, पण आमच्या मुलखात नाही, तुमच्या मुलखात. इंग्रजांनी परत काही उत्तर दिलं नाही. शेवटी दुसरे बाजीराव म्हणले तुम्ही सांगाल त्या अटींची आपण चर्चा करू, त्यासाठी का होईना मदत करा. आणि मग अखेरीस 5 नोव्हेंबर 1802ला महाडच्या बंदरामध्ये बाणकोटच्या खाडीतून इंग्रजांचे कॅप्टन कॅनेडी, त्यांचं जहाज हरक्युलन दाखल झालं आणि दुसरे बाजीराव या जहाजामध्ये बसून पुढे जातात की काय तर असं आता वाटू लागलं. 12 नोव्हेंबर 1802ला अमृतराव पेशवे जुन्नरवरनं पुण्याला आले आणि त्यांनी कारभार हातात घेतला. अमृतराव पेशवे पुण्याला आले म्हटल्यावरती त्यांना 1 कोटी रुपये त्यांनी यशवंतराव होळकरांना द्यायचं ठरलेलं होतं. 1 कोटी रुपये त्यांच्याकडे कुठनं आले? जे आपण मागच्या काही एपिसोड्समधनं पाहिलं की पेशव्यांनी मोठ्या पैसे द्यायचे वादे करावे आणि त्यांच्या सरदारांनी पुणे लुटून ते वसूल करावे, हा आता रीतिरिवाजच झालेला होता मराठेशाहीतला. तोच रिवाज यशवंतराव होळकरांनी निवडला आणि पुण्यातनं त्यांनी 1 कोटी रुपये वसूल करायचं ठरवलं. असो, तो भाग 31 डिसेंबर नंतर घडलाय, त्यामुळे त्याचा आत्ता ह्या एपिसोडशी काही खास संबंध येत नाही. तर इकडं बाणकोटच्या खाडीमध्ये फौजा आल्या, बाणकोटच्या खाडीमध्ये बोटी आल्या, नावा आल्या. त्यावेळेला दुसऱ्या बाजीरावांनी काय त्याच्याकडं तिथं जाऊन त्या नावेंमध्ये बसून मुंबईला जायचं ठरवलं नाही. दुसरे बाजीराव शामत खान पठाण जेव्हा महाडच्या जवळ आला हे समजलं तेव्हा सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे निघून गेले. जमिनीच्या वाटेनं ते निघून गेले, बोटीत बसून ते गेले नाहीत. आता तुम्ही जर मागचा एपिसोड पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की दुसरे बाजीराव कसे इंग्रजांचं बुजगावणं उभं करून आपल्या सरदारांना नरम करायचा प्रयत्न करतात. हाच डाव त्यांनी याही वेळेला खेळला, पण दुर्दैवानं ते स्वतःच या डावामध्ये फसले. 25 नोव्हेंबर 1802ला सुवर्णदुर्गला दुसऱ्या बाजीरावांची स्वारी पोहोचली. सुवर्णदुर्गवरनं त्यांनी त्यांचे जे म्हणून अनुयायी होते, शमशेर बहादर यांचे नातू शमशेर बहादर दुसरे यांना, त्यांच्याबरोबर अजून त्यांचे सरदार होते पुरंदरे, विंचुरकर, या सगळ्यांना दुसऱ्या बाजीरावांनी परत जिथं वाट दिसेल त्या दिशेनं निघून जावा असं सांगितलं. स्वतः दुसरे बाजीराव, त्यांचे बंधू चिमाजी आप्पा, बाळोजी कुंजीर, निंबाजी भास्कर, बळवंतराव नागनाथ आणि कोकणचे सरसुभेदार खंडेराव रास्ते एवढीच मंडळी आता पेशव्यांजवळ राहिली. आता दौलतराव शिंदेंना उज्जैनला या बातम्या पोहोचत होत्या. त्यांनी स्वतः त्यांची फौज घेऊन ते निघाले आणि त्यांनी स्वतः त्यांच्या खास्या फौजेचा तळ उज्जैनवरनं 4 मुक्काम दक्षिणेला हलवला. इंदोरवरनं पुढं ते नर्मदेवर हंडियाचा घाट उतरून यायला लागले, पण ते लगेच येणार नव्हते. आणि इकडे यशवंतराव होळकर आणि ह्या सगळ्या मंडळींनी तर पुण्यात बाजीरावांचा अगदी अंमल उखडून टाकला होता. तर त्यावेळेला इंग्रजांचे वकील होते कॉलोनेल बॅरी क्लोज. हे बॅरी क्लोज पुण्याहून नोव्हेंबरच्या अखेरीस निघून मुंबईला आले. आता ते मुंबईला आले म्हटल्यावर त्यांनी पत्र पाठवलं की पेशव्यांनी पण मुंबईला यावं, आपण एखादा दोस्तीचा तह करून पुन्हा पेशव्यांची हुकूमत पुण्यामध्ये आपण स्थिरस्थावर करू. आता मात्र महाड चढून कोकणात शामत खान पठाण उतरलेत हे समजल्यावरती दुसऱ्या बाजीरावांनी बोटीच्या मार्गानं सुवर्णदुर्गावरनं रेवदंडा किल्ल्याकडे कूच केला. रेवदंडा किल्ल्यावरनं बोटीत बसून मुंबईला गव्हर्नर साहेबांची भेट घेऊन 6 डिसेंबर 1802ला दुसरे बाजीराव वसईला पोहोचले. हा तोच वसईचा प्रांत आहे ज्याच्यामध्ये थोरल्या चिमाजी आप्पांनी कष्ट करून, युद्ध करून पोर्तुगीजांना पळवून लावलेलं होतं. तिथंच आता दुसऱ्या बाजीराव म्हणजे चिमाजी आप्पांचे नातू, थोरल्या चिमाजी आप्पांचे नातू दुसरे बाजीराव वसईमध्ये आलेत आणि आता ते त्यांचं स्वातंत्र्य गहाण करून त्यांच्याच एका सरदाराविरुद्ध मदत घेण्यासाठी म्हणून चातकासारखी इंग्रजांची वाट पाहत आहेत. काळ महिमा दुसरं काय. 18 डिसेंबर 1802ला तहाची वाटाघाट सुरू झाली आणि या तहाच्या वाटाघाटीमध्ये 2 मुख्य माणसं पेशव्यांकडनं होते. पहिले होते बळवंतराव नागनाथ वांबोरीकर, ज्यांचा उल्लेख पहिल्या एपिसोडमध्ये, दुसऱ्या एपिसोडमध्ये सातत्यानं आलेला आहे. आणि दुसरे होते रघुनाथ जनार्दन चिनापट्टणकर. या दोघांनी मिळून कॉलोनल बॅरी क्लोज यांच्याबरोबर तहाची वाटाघाट केली आणि अखेरीस 19 कलमांचा तह ठरला आणि 31 डिसेंबर 1802ला कोकणातल्या एका कोपऱ्यामध्ये फौज नसलेल्या, ताकद नसलेल्या, सत्ता नसलेल्या, आसन नसलेल्या एका पेशव्याबरोबर इंग्रजांनी तह केला. अशा प्रकारे मराठ्यांचं स्वातंत्र्य इंग्रजांनी कागदोपत्री लिहून घेतलं आणि पुढं काही महिन्यातच लढाई करून पूर्णतः महाराष्ट्रच नाही तर दिल्ली, आग्रा
हा सगळा प्रांत हिंदुस्थान इंग्रजांनी मराठ्यांकडनं जिंकून घेतला. म्हणजे आपल्याला सांगितलं जातं की मुघलांचा पराभव करून इंग्रज भारतात आले, तर तसं नाहीये. मराठ्यांचा पराभव करून इंग्रज भारतात आले आणि तोच पराभव या तहानंतर होऊ लागला. 1802 31 डिसेंबरची ती रात्र वसईला, मुंबईला इंग्रज खूप खुश होते, पार्टी करत होते. खऱ्या अर्थानं हे त्यांच्यासाठी न्यू इयर होतं, न्यू इयरचं सेलिब्रेशन होतं. मराठ्यांसाठी मात्र त्यांच्या स्वातंत्र्याचा हा अस्त होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या ह्या प्रचंड स्वराज्याचा अशा प्रकारे वसईला आता पतनाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल पडलेलं होतं आणि पुढं जाऊन लवकरच आता इंग्रजांचं राज्य या मुलखावरती येणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, मराठ्यांचं साम्राज्य, इतिहास जमा होणार असंच दिसू लागलं होतं. तर अशा प्रकारे आपली ही सिरीज मराठा सिव्हिल वॉर या वसईच्या तहाबरोबर संपते. पुढची सुद्धा सिरीज आपण कोणती करावी याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये मागच्या एपिसोडला सांगितलेलंच आहे, पुन्हा या एपिसोडला सुद्धा नक्की सांगा. जर समोरून इतका चांगला प्रतिसाद येत असेल तर इतका इन डिटेल इतिहास, इतकं सविस्तर इतिहासाच्या घटनांचं वर्णन, इतकं सविस्तर ऐतिहासिक घटनांचं वर्णन का एखाद्याला करता येऊ नये. गेले जवळजवळ 3.5-4 वर्ष या कालखंडाचा मी अभ्यास करत होतो आणि हा कालखंड मांडताना एकच मनात होतं की एवढा डिटेल भाग कोणी वाचेल, कोणी बघेल का नाही. परंतु हिम्मत एकत्र केली आणि ही सिरीज मी पूर्ण केली आणि त्याला चांगला प्रतिसादसुद्धा आला. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार की आपण इतका छान प्रतिसाद दिलात. अशीच प्रतिसादाची, कमेंट्सची मालिका आपण पुढंसुद्धा सुरू ठेवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.